मित्रपक्षांमध्ये महायुतीतल्या 3 मित्रांमध्ये सारं काही ऑल इज नॉट वेल, सारं काही आलबेल आहे असं दिसत नाहीये, याच्याही चर्चा समोर येऊ लागल्यात। आणि अशातच राज्यात रंगते ती एका फोन कॉलची चर्चा। हा फोन कॉल मातोश्रीवरनं केला गेलेला, तोही मुख्यमंत्र्यांना। सध्या राज्यामध्ये निधी वाटप, अनेक महत्त्वाचे निर्णय एकतर्फी बदलले जात असल्याची भावना किंवा निवडणुकांमधलं जागा वाटप चर्चेत असताना या मुद्द्यांवरनं एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमधला दुरावा वाढल्याचं सांगितलं जातंय। तर दुसरीकडे विरोधक ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय। विधान परिषद निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या जास्तीच्या जागांच्या मागणीबाबत एकही पाऊल मागे हटायला तयार नसताना दुसरीकडे एकेकाळचे सहकारी राहिलेल्या ठाकरेंच्या पक्षातून आलेल्या एका फोन कॉलवरती मुख्यमंत्र्यांनी तातडीची पावलं उचलत मोठा निर्णय घेतला। मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेनं आणलेल्या 4 प्रस्तावांच्या विरोधात आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झाले। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली विरोधाची भूमिका मांडली। त्यानंतर थेट मध्यरात्री मातोश्रीवरनं मुख्यमंत्र्यांना एक फोन गेला। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लागलीच प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। थोडक्यात मातोश्री आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वाढलेला समन्वय हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय। तर मुंबई महानगरपालिकेच्या 4 प्रस्तावांना, जे 4 प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेकडनं सादर झाले होते किंवा आणले जाणार होते, या प्रस्तावांना स्थगिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये स्थापन समितीमध्ये काही प्रस्ताव येणार होते, जे प्रस्ताव इतके चुकीचे होते की ज्याच्यावरती काल आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती व मध्यरात्री माझं मुख्यमंत्र्यांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरती त्यांनी वाद होऊ नये आणि चुकीच्या गोष्टी महापालिकेत होण्यासाठी त्यांनी ते थारा देणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टी ते होऊ देणार नाहीत हे त्यांना पटल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आज थांबवलेल्या आहेत। त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। व सत्तारूढ आणि विरोधक हा वाद आज तरी महापालिकेत टळलेला आहे। 40 वर्ष जी मुंबई महानगरपालिकेला, मुंबईला बिघडवलेलं आहे, ज्यांनी त्यांना सुधारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महायुती या ठिकाणी बसलेली आहे। 7 हिल्सचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी लवादा कोर्ट आदेशानुसार पूर्वीच त्यांना परमिशन मिळालेली आहे आणि ती पोस्ट फॉस्टो करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्याचा तो प्रस्तावही रिफर बॅक केलेला आहे। आज सगळे नगरसेवक, सदस्य सगळे सज्ञ आहेत, सुसंस्कृत आहेत आणि सगळे अभ्यासू आहेत। तर मला असं वाटतं की अभ्यास करूनच हे जे विषयावर आम्ही जी रोलिंग दिलेली आहे ते अभ्यास करून त्या विषयाला आम्ही सगळ्यांनी रोलिंग दिलेली। तर मध्यरात्री मातोश्रीवरनं मुख्यमंत्र्यांना गेलेला फोन आणि प्रस्ताव मागे घेण्याचा किंवा प्रस्ताव नामंजूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, या सगळ्या घडामोडींच्या दरम्यानची टाइमलाईन नेमकी काय होती ती आपण जाणून घेऊया। मध्यरात्री काय घडलं? मध्यरात्री 2:30 वाजता मिलिंद नार्वेकरांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मोबाईलवरती एक मेसेज पाठवला। पहाटे 4:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकरांच्या मेसेजला उत्तर दिलं। सकाळी 11 वाजता सुधार समितीमध्ये आलेले प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडनं पुनर्विचारासाठी पाठवले गेले। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रस्तावांना जी स्थगिती दिली त्या स्थगितीबद्दल आदित्य ठाकरेंची सुद्धा प्रतिक्रिया आली, आपण पाहूया। मुंबई आम्ही जपली, जोपासली, कुठेही वेडेवाकडे प्रस्ताव पारित होऊ दिले नाहीत। पण हे नवीन जे काही प्रशासन, शासन महानगरपालिकेत बसलं भाजप आणि बिंदेंचं, त्यानंतर अनेक प्रस्ताव हे वेडेवाकडे यायला लागले। 3 मोकळी मैदानं ह्याला रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करणं, म्हणजे एक मैदान फुटबॉलपटूंसाठी होतं, त्याच्यातून अनेक फुटबॉलर्स असे आहेत जे देशासाठी खेळलेत, देशाच्या टीमसाठी खेळलेत, ते मैदान त्यांना एक्झिबिशन सेंटरमध्ये करायचं होतं। मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत, पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे, तर आणि तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहेत। मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे। तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच, पण महत्त्वाची गोष्ट
आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे तिन्ही प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही, मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानेन त्यांना भेटून. पण ते 4 प्रस्ताव नेमके कोणते होते जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मांडलेले होते आणि त्या प्रस्तावांना आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला? ते 4 प्रस्ताव नेमके कोणते त्यावरती आपण एक नजर टाकूया. यातला पहिला प्रस्ताव होता 7 हिल्स रुग्णालयाचं खासगीकरण. दुसरा प्रस्ताव 5 उपनगरीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांचा PPPचा प्रस्ताव. वांद्रे रेक्लेमेशन इथल्या एक्झिबिशन सेंटर हे ग्रीन झोनमध्ये बदलण्याचा प्रस्ताव सुद्धा विचाराधीन होता. सोबतच मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचा प्रस्ताव. तर या सगळ्या प्रस्तावावरनं आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. मातोश्रीवरनं मुख्यमंत्र्यांना फोन गेला आणि त्यानंतर हे प्रस्ताव स्थगित झाल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलंय. टीएमसीच्या संदर्भात युपीटीच्या नेत्यांनी तुमच्याशी चर्चा केल्याची माहिती युपीटीच्या नेत्यांनी माझ्याशी कुठली चर्चा नाही. टीएमसीच्या संदर्भात युपीटीच्या नेत्यांनी तुमच्याशी चर्चा केल्याची माहिती युपीटीच्या नेत्यांनी माझ्याशी कुठली चर्चा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.